नमस्कार, मी वर्षा. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक चवदार अशी रानभाजी बनवून दाखवणार आहे. तर ती रानभाजी आहे चंदन बटवा. तर इथे तुम्ही ही पाहू शकता. अशी मी ही तोडून घेतलेली आहे, बाजारातून विकत आणली. आणि याच्या आपल्याला पानंच घ्यायचे आहेत. ह्या ज्या काड्या आहेत ना, त्या आपल्याला अशा तोडून टाकायच्या, म्हणजे बाजूला काढून टाकायच्या आहेत. कोळ्या असतील तर तुम्ही ह्या काड्या घेऊ शकता, पण मी फक्त पानच घेत आहे आणि ह्या काड्या अशा काढून टाकते. तर सर्वात आधी ही भाजी अशी निवडून घ्यायची. गावाकडं शेतामध्ये भरपूर या थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात अशी ही भाजी राहते बघा शेतात. पण आता आपल्या इकडे शहरात कसं विकत आणून ही भाजी खावं लागते. तर मी छान अशी ही हिरवीगार ताजी दिसली मला भाजी आणि लगेच विकत घेऊन आले. आता म्हटलं चला ही भाजी बनवत आहे, तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी. तर अशी ही निवडून घेते आणि मग 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. कारण ही रानभाजी थोडीशी ह्याला माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची. अगदी झटपट आणि खूप कमी साहित्य लागतं याला. असं फार मसाले वगैरे लागत नाही या भाजीला. म्हणजे कमी साहित्यामध्ये आपण पौष्टिक चवदार अशी भाजी तयार करू शकतो. तर तुम्ही तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात नक्कीच मला सांगा. मी तर चंदन बटवा म्हणते. काही ठिकाणी मला वाटतं चिलची भाजीसुद्धा बोलतात. आता ही निवडून झाली आहे बघा. आता धुवून घेऊ आपण ही. तर आता ही भाजी आपण 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. या भाजीमध्ये टाकण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. वाटण म्हणजे 10-15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि हिरवी मिरची घ्यायची आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेत आहे. आणि हे पाणी न टाकता आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं. तर असं हे जाडसर वाटून घेतलं आहे. आता आपण गॅस पेटवून घेणार आहोत. आणि या कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. थोडीशी कढई गरम होऊ द्यायची आणि मग तेल टाकायचं. आता एक गरम कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. या तेलामध्ये कांदा टाकून घेऊ. एक मीडियम आकाराचा आपण कट केलेला आहे तो कांदा या तेलामध्ये टाकून घेणार आहोत. कांदा थोडासा परतत आहे तोपर्यंत आपण ही जी धुतलेली भाजी आहे ती बारीक चिरून घेणार आहोत. चिरली नाही तरी देखील चालते, पण याचे पानं जे आहेत ना ते जरा मोठे आहेत, त्यामुळे अशी फार नाही बारीक करायची, जाडसर ठेवायचे आहे आणि कट करून घ्यायचे. हे पानं भाजी खायला खूप मस्त लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिळते पहा ही भाजी. तर तुम्हाला जर मिळाली तर नक्कीच घ्या. पौष्टिक आहे, रानभाजी आहे ही आणि खूप छान लागते खायला. कांदा परतलाय, आपण त्यामध्ये मिरची आणि वाटलेला लसूण टाकू. इथे मिरची आणि लसूण मी बारीक म्हणजे अशी भरड करून घेतली आहे. तुम्ही याची म्हणजे मिरच्याचे तुकडे करू शकता, लसूण सुद्धा बारीक असा कट करून टाकू शकता. तर मला ना मिरचीचे तुकडे दाताखाली आलेले आवडत नाहीत, त्यामुळे मी मिरची आणि लसूण असा छान वाटून घेतला आहे. आता या तेलामध्ये हे सर्व आपण परतून घेणार आहोत, याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत. मी इथे जिरं मोहरीचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता.
मी फक्त कांदा, मिरची आणि लसूण या भाजीचा म्हणजे भाजीसाठी वापरत आहे. आता हे थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ आपण. आता हे कांदा, मिरची, लसूण छान परतून तयार झालंय. आता यात आपण हळद पावडर टाकून घेणार आहोत. अगदी थोडीशीच टाकायची, फार टाकायची गरज नाही आहे. आणि ही बारीक चिरलेली चंदन बटवाची भाजी टाकून घेणार आहोत. आता हे आपण मिक्स करून घेऊ आधी आणि नंतर मग थोडीशी परतून झाली की मीठ टाकू. कारण ही भाजी सुरुवातीला अशी मोठी दिसते आणि थोडीशी शिजल्याच्या नंतर कमी होते. त्यामुळे मीठ कोणत्याही कुठल्याही पालेभाजीला थोडीशी भाजी परतल्याच्या नंतरच मीठ टाकायचं, म्हणजे अंदाज बरोबर येतो, भाजी खारट होत नाही. आता 1 मिनिटभर आपण ही भाजी परतून घेऊ आणि मग यात चवीनुसार मीठ टाकू. आता ही भाजी थोडीशी कमी दिसत आहे, तुम्ही इथे पाहू शकता. शिजून अशी थोडीशी कमी झाली की मग आपण मीठ टाकतो. तर आता चवीनुसार मीठ टाकून घेते मी. मिरची आणि लसूण वाटता वेळेस देखील मीठ आपण टाकू शकतो, पण मी इथे भाजी थोडीशी परतल्याच्या नंतर टाकते. आता ही भाजी आपण छान अशी 2-3 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत, पाणी न टाकता. आता मीठ टाकलं की थोडंसं याला पाणी सुटेल आणि झाकण लावलं की भाजी अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये शिजवून तयार होते. आता 1-2 मिनिटं झाली आहेत बघा. भाजी छान अशी शिजून तयार आहे. यामधलं जे पाणी होतं ते सर्व आटलेलं आहे, तुम्ही इथे पाहत असालच. तर अशी ही चंदन बटवाची भाजी तयार झाली आहे. ही भाजी बाजरी ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर अप्रतिम लागते. नक्की करून पहा, खाऊन पहा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशा छानशा झटपट रेसिपीसह.